श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझा नमस्कार. तसेच भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज हा व्हिडिओ व्यसनमुक्ती या विषयावर मी घेऊन आलेलो आहे. प्रामुख्याने एक असा उपाय मी आपल्याला सांगणार आहे. हा उपाय केल्याने किंवा एक छोटीशी उपासना सांगणार आहे फक्त 51 दिवसांची. या 51 दिवसांमध्ये आपल्याला व्यसनमुक्ती होण्यास मदत होईल. प्रामुख्याने अनेक माता भगिनींचे प्रश्न येतात. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी असतात, परंतु काही लोक व्यसनाच्या आहारी जातात आणि व्यसन केल्यामुळे घरामध्ये अशांतता नांदते. अनेक लोकांच्या घरामध्ये खूप काही अडचणी असतात. अनेक माता भगिनी अक्षरशः फोन करून रडतात. त्यामुळे अनेक माता भगिनींचा असा एक आग्रह आहे की नक्की आपण व्यसनमुक्तीवर असा काहीतरी उपाय सांगा, जेणेकरून लोकांना त्याचा लाभ होईल. यामागेही मी व्यसनमुक्तीवर एक छोटासा व्हिडिओ केला होता. तर आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत विस्तृत माहिती आणि उपाय सेवा सांगणार आहे. खरं तर व्यसन म्हणजे नक्की काय? व्यसन म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला माहीत आहे, ही गोष्ट चांगली नाही, या गोष्टीने आपल्याला त्रास होणार आहे, परंतु जाणून बुजून परत परत ती गोष्ट आपल्याकडून घडणे, त्याला आपण व्यसन म्हणतो. व्यसन म्हणजे व्यसनाचे अनेक प्रकार आहेत. एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट विचार करणं वारंवार, तो सुद्धा व्यसनाचाच भाग आहे. मनामध्ये वाईट विचार असणे हे पण एक व्यसनच आहे. त्यामुळे व्यसनमुक्तीसाठी एक विशिष्ट उपासना आणि उपाय आज आपल्याला सांगणार आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. स्त्री पुरुष घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीसाठी व्यसनमुक्तीसाठी नक्की करू शकतात. खरं तर ज्या व्यक्तीला व्यसन आहे किंवा जो व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेलेला आहे, सर्वत्र त्यांनी हा उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु त्यांना शक्य नसेल तर घरातील व्यक्तींनी त्यांच्यासाठी नक्की करावा. तर प्रामुख्याने व्यसन म्हणजे हे तमोगुणांमध्ये मोजलं जातं आणि व्यसन म्हटलं की तमोगुणांचा विचार केला जातो. परंतु तमोगुणांचा जर नाश करायचा असेल तर तमोगुणांची देवता नक्कीच याच्यावर मात करू शकते. तर मग अर्थातच महाकाली माता ही तमोगुणांची माता आहे, किंवा तिची उपासना म्हणा किंवा तिचं रूप म्हणा, हे आपल्याला या व्यसनावर नक्की मात करण्यास मदत करू शकतं. त्यामुळे काली मातेची सेवा मी आज आपल्याला फक्त 51 दिवसांची ही सेवा सांगणार आहे. ही सेवा केल्याने नक्कीच आपल्याला त्याचा उत्तम लाभ होईल आणि व्यसनमुक्ती होण्यास मदत होईल. तर आता सेवा आणि उपासना कोणती आणि कधी करावी? आपण कोणत्याही एका पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा आरंभ करायची आहे. ज्या व्यक्तीला, अर्थातच अनेक व्यक्ती असतात की त्यांना कळतंय की आपण व्यसन करतोय, हे चुकीचं आहे, व्यसन करू नये, व्यसनाने आपल्याला त्रास होतोय, परंतु वारंवार त्या व्यसनाच्या आहारी जाणं किंवा वारंवार ठरवूनही ते व्यसन आपल्याकडून घडणं. तर व्यसन कसं कमी करावं, त्यासाठी आपण हा उपाय करावा. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करावं. स्नान झाल्यावर घरच्या देवांची पूजा करावी आणि आपल्या देवांपुढे बसावं. काली मातेची मूर्ती, फोटो नसेल तरी काही हरकत नाही. अर्थातच आपली कुलदेवी जी आहे ती साक्षात दुर्गा माता आहे आणि काली माता म्हणजे ही प्रत्यक्ष दुर्गा स्वरूपच आहे. अर्थातच दुर्गा माता ही पूर्ण विश्वाची माता आहे, माता पार्वती. परंतु तत्व जरी एक असेल तरी मातेचे विविध प्रकारचे रूप आहेत. ज्या ज्या भक्ताला ज्या ज्या गोष्टीची गरज पडली त्या त्या वेळेला देवीने विविध प्रकारचे रूप घेतलेले आहेत. अर्थातच महाकाली माता आणि दुसरे म्हणजे कालभैरवनाथ महाराज, या दोन देवतेंची मी आपल्याला उपाय सांगणार आहे. कारण कालभैरव आणि काली माता अर्थातच काळांचे काळ आहेत. त्यामुळे यांची सेवा आपल्याला नक्कीच लाभदायक ठरणार आहे. तर 51 दिवसांची सर्वप्रथम आपल्याला महाकाली मातेची उपासना करायची आहे आणि 21 दिवसांची कालभैरवनाथ महाराजांची सेवा करायची आहे. सेवा करताना आपल्याला काय करायचं आहे? पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आंघोळ करून देवांची पूजा करून देवांपुढे बसायचं आहे. मोजून 51 लवंग आपल्याला घ्यायचे आहेत आणि संकल्प करताना हातामध्ये पाणी घेऊन जो व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेलेला आहे त्या व्यक्तीने सर्वप्रथम स्वतःसाठी हा संकल्प करून सेवा करायची आहे. त्यांना करणं शक्य नसेल तर घरातील कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते. हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. ज्या व्यक्तीला व्यसन आहे किंवा व्यसनाच्या आहारी तो व्यक्ती गेलेला आहे, स्वतः असेल तर स्वतःचं संपूर्ण नाव घ्यायचं आहे, नाहीतर घरातील सदस्य कोण असतील तर त्यांनी त्याचं नाव घ्यायचं आहे आणि काली मातेला सांगायचं आहे, हे देवी भगवती,
आमच्या या व्यक्तीला व्यसन झालेलं आहे किंवा व्यसनाच्या आहारी गेलेला आहे आणि त्यामुळे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे, तर तू भगवती विश्वाची आई आहेस आणि तुझ्याकडे मातृत्व आहे, वात्सल्य आहे, म्हणून व्यसनमुक्ती होण्यास आम्हाला तू मदत कर आणि नक्कीच तमोगुणांचा नाश करून मनामध्ये सत्वगुण तू प्राप्त करून दे, अशी देवीची प्रार्थना करून ते पाणी आपण तांबणामध्ये सोडावं. त्यानंतर 51 लवंग एका आपल्याला डब्यामध्ये घ्यायचे आहेत. तर आपण काय करायचं आहे, हातामध्ये ती लवंग घ्यायची आहे. एका उजव्या हातामध्ये मूठ बंद करून ती लवंग हातामध्ये ठेवायची आहे आणि 5 मिनिटं जप करायचा आहे. ओम महाकाल्ये नमः. परत एकदा सांगतो, ओम महाकाल्ये नमः. हा शक्य नसेल तर ओम महाकाली मातायै नमः. स्क्रीनवर आपल्याला हा जप दिसत असेल, या जपाचं उच्चारण करून कमीत कमी 108 वेळा किंवा त्यापेक्षाही जास्त जर आपल्याला शक्य असेल तर या मंत्राचा जप करावा. हातात ठेवलेली ती जी लवंग आहे ती आपल्या कुलदेवीच्या चरणावर अर्पण करावी. जर काली मातेची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा दुर्गा मातेची मूर्ती, फोटो असेल किंवा आपली कुलदेवीची मूर्ती असेल, टाक असेल किंवा फोटो असेल, देवीच्या चरणी ती लवंग अर्पण करायची आहे आणि देवीची मनोभावाने प्रार्थना करायची आहे. त्यानंतर देवीची प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी ती लवंग काढून घ्यायची आहे आणि एका वेगळ्या डब्यामध्ये ठेवायची आहे. त्याचप्रमाणे ती लवंग आपण ज्यावेळेला देवीला अर्पण करू ना, तेव्हा एक कोणत्याही, शक्य असेल तर लाल रंगाचं फूल किंवा कोणतंही रंगाचं फूल आपण देवीच्या चरणी अर्पण करावं. नंतर ती लवंग म्हणजे दुसऱ्या दिवशी ते फूल आणि लवंग एका डब्यामध्ये काढून घ्यावं. 51 दिवस आपल्याला हीच उपासना करायची आहे, अशाच पद्धतीने सेवा करायची आहे. 51 दिवस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला 51 ज्या साठलेल्या लवंग आहेत त्या बाजूला करायच्या आहेत आणि जे 51 फुलं आहेत, अर्थातच ते फुलं सुकलेले असणार किंवा वाळलेले असणार, तर ते फुलं आपण बाजूला करायचे आहेत. आणि नंतर ते 51 ज्या लवंग आहेत, आपल्याजवळ दुर्गा मातेचं मंदिर असेल, काली मातेचं मंदिर असेल, तर देवीच्या चरणी त्या 51 लवंग आपल्याला अर्पण करून देवी भगवतीला एक श्रीफळ नारळ अर्पण करायचं आहे आणि देवीची प्रार्थना करायची आहे मनोभावाने. त्यानंतर 51 फुलं जे असतील आपल्याला साठलेले, ते फुलं एका पिशवीमध्ये बांधून आपण एखाद्या शेतामध्ये किंवा रिकाम्या जागेवर, जिथे कोणी जात नाही, कोणाच्या पायाखाली ते ओलांडले जात नाहीत, अशा ठिकाणी ते आपण 51 सुकलेले फुलं किंवा खत म्हणून आपण झाडांनाही ते फूल घालू शकता. त्यानंतर 51 दिवस आपल्याला हाच उपाय करायचा आहे. शक्य असेल तर देवीला अर्पण केलेली लवंग दुसऱ्या दिवशी काढून घ्यायची, त्या व्यक्तीच्या अंगावरून ओवाळायची आणि नंतर त्या एका बाजूच्या डब्यामध्ये ठेवायची. रोज शक्य नसेल तर 51 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या 51 लवंगा एका वाटीमध्ये किंवा हातामध्ये ओंजळीमध्ये घेऊन त्या व्यक्तीच्या अंगावरून ओवाळायच्या आणि तो जो डबा आहे नंतर त्यातल्या सांगितल्याप्रमाणे लवंग देवीला अर्पण करायचे आहेत. त्यानंतर पुढे असा आपल्याला उपाय करायचा आहे दुसरा, म्हणजे कालभैरवनाथ महाराजांचा उपाय किंवा त्यांची सेवा. अर्थातच जशी काली माता आहे तसे कालभैरवनाथ म्हणजे साक्षात भगवान शंकरांचे अवतार आहेत. भगवान शंकरांचे अत्यंत उग्र रूप आहेत किंवा उग्र स्वरूप आहेत आणि त्यांची केलेली सेवा कोणत्याही वाईट सवयींवर, वाईट शक्तींवर मात करते. आपल्या मनामधील सर्व प्रकारचे नकारात्मक ऊर्जा, सर्व प्रकारचे नकारात्मक विचार, मनातील वाईट विचार याचा नाश करतात भगवान कालभैरवनाथ आणि आपल्या मनामध्ये चांगले विचार प्राप्त करून देतात, चांगले विचार निर्माण करतात. त्यामुळे महाकाली माता आणि कालभैरवनाथ महाराज म्हणजे अर्थातच माताच पार्वती देवी पिता देवो महेश्वरा, हे आपले आई वडील आहेत, भगवान शंकरांचे स्वरूप आहेत. काली माता ही साक्षात पार्वती मातेचे स्वरूप आहेत. त्यामुळे यांची केलेली सेवा नक्कीच आपल्याला लवकर फलद्रूप ठरते आणि त्यांच्याकडे करुणाभाव आहे, कारण अर्थातच माता पार्वती आणि भगवान शंकर आपले पिता आहेत. त्यानंतर दुसरा उपाय आपल्याला काय करायचं आहे, याच उपायासोबतच एका फुलपत्रामध्ये किंवा ग्लासामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. अगदी चिमूटभर थोडासा अंगारा किंवा हळद त्या पाण्यामध्ये आपल्याला घालायची आहे. आपल्याला डाव्या हातावर ते फुलपात्र किंवा ग्लास घ्यायचा आहे, उजवा हात त्या पाण्यावर म्हणजेच ग्लासावर, फुलपत्रावर झाकायचा आहे आणि कालभैरव अष्टक आपण म्हणायचं आहे. कालभैरव अष्टक आपल्याला म्हणणं शक्य नसेल तर ते यूट्यूबवर पण आपण लावू शकता, परंतु उच्च स्वरामध्ये त्याचा आवाज आला पाहिजे आणि ते पाणी जेव्हा अभिमंत्रण होईल, उदाहरणार्थ आपल्या 2 हातांमध्ये जे आपण पाणी धरलेलं असणार आहे हातामध्ये, ते पाणी जेव्हा मंत्रघोष होतो किंवा कालभैरवनाथांचं स्तोत्रांचं उच्चारण होतं किंवा पठण होतं किंवा त्याचे स्वर ऐकायला येतात, तेव्हा ते पाणी जे आहे ते अभिमंत्रण होतं आणि ते पाणी नंतर त्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला ते पाणी प्यायला द्यावं.
त्याने त्याचं अंतर्मन शुद्ध होतं, मनातील सर्व वाईट विचार निवारण होतात. वारंवार त्या व्यसनाकडे जाण्याची जी इच्छा निर्माण होते त्या इच्छेचा नाश होतो आणि मनामध्ये सकारात्मक विचार राहतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते. त्यामुळे अशा 2 पद्धतीने आपल्याला उपाय करायचे आहेत. भक्तिभावाने हा उपाय करायचा आहे. पण 51 दिवसात जर एखादी व्यक्ती स्वतःसाठी उपाय करत आहे तर त्यांनी 51 दिवस चुकूनही व्यसनाला हात लावायचा नाही. व्यसन करून जर आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे 51 दिवसांचा हा संकल्प करून भक्तिभावाने हा जर उपाय केला तर सर्व प्रकारचे व्यसन आपले निवारण होतात आणि देवी भगवती कालीमातेच्या कृपाशीर्वादाने आणि कालभैरवनाथांच्या भगवान शंकरांच्या कृपाशीर्वादाने आपले व्यसन निवारण होतात आणि आपल्याला मनाला शांतता प्राप्त होते. जर आपल्याला प्रामुख्याने या व्यसनांचा एवढा त्रास होतोय, अर्थातच सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर व्यसन असेल तर आपण आधी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये नेऊन तिथे उपचार घेणं किंवा त्यांच्या पद्धतीने ते सांगितलेले आपल्याला जे काही उपाय असतील किंवा सांगितलेले उपचार असतील ते आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि तिथे नाहीच फरक पडला, आपल्याला प्रामुख्याने आपण सगळं ह्या उपासनेवर सोडून देऊन चालत नाही. हा एक आपला प्रयत्न आहे. नक्कीच आपण व्यसन मुक्ती करण्यासाठी अनेक आणि विविध प्रकारचे उपाय करत असतो. त्याचसोबत आपल्याला अध्यात्माचं बळ वाढवणं गरजेचं आहे, वाढवावी. बरेच लोकांचे आता असे प्रश्न येतात की व्यसनमुक्ती केंद्रामध्ये घरातल्या व्यक्तींना ठेवलेलं आहे, तर मग आम्ही ही सेवा केली तर चालेल का? तर प्रामुख्याने आपल्या घरातील व्यक्ती जर व्यसनमुक्ती केंद्रामध्ये असेल तर त्यांच्या नावाने घरातील कोणतीही व्यक्ती ही उपासना करू शकते आणि शक्य असेल तशी आपल्याला जमेल तशी उपासना करावी. परंतु उपासना करण्यापूर्वी हा उपाय करण्यापूर्वी मनामध्ये श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. श्रद्धा असेल तरच आपल्याला याचं फळ प्राप्त होईल आणि नक्कीच देवी भगवती आपल्यावर भरपूर कृपादृष्टी करेल. कारण अर्थातच अनेक माता भगिनी खूप म्हणजे प्रामुख्याने माता भगिनींचे जेव्हा प्रश्न येतात ते अत्यंत व्याकुळतेने आणि मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची आशा धरून प्रश्न विचारतात की गुरुजी व्यसनमुक्तीसाठी काहीतरी उपाय सांगा. कारण खूप लोक या व्यसनांच्या आहारी जात आहेत आणि लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. घरामधील आपली पत्नी असेल, आपली मुलगी असेल, आपली माता असेल किंवा आपल्या घरातील जे लहान मुलं असतील त्यांच्यावर खूप जास्त याचा परिणाम होतो. अख्खे कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि पूर्ण कुटुंबाचं नियोजन बिघडून जातं. प्रामुख्याने घरातील सुख आणि आनंद आपल्याला संतुलित ठेवायचा आहे तर सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, व्यसन सोडा आणि व्यसनाचे आहारी आपण जे गेलेले आहात त्याच्यातून बाहेर या आणि आपल्या कुटुंबाचं आपलं सगळ्यांचं रक्षण करून आपण घरामध्ये आनंदाने संसार करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. नक्कीच व्यसनमुक्तीसाठी देवाकडे स्वामींकडे सर्वांची प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ.